लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य बोलतो मराठी. मराठी भाषेचा विजय असो. मराठी भाषेचा. ऐका ऐका ऐका. सध्या मराठी भाषेची अवस्था अत्यंत बिकटच झालेली आहे. कुणालाही भाषेची बूज म्हणून काही उरलेली नाहीये. सिनेमाला आता 100 वर्ष पूर्ण होतील. बोलपटालाही जवळपास 100 वर्ष पूर्ण होतील. पण मराठी भाषा कशी वापरावी याचं ज्ञान अजूनही कुणाला अवगत झालेलं नाहीये. मराठी भाषेचं सौंदर्य, मराठी भाषेचं वजन, मराठी भाषेचं सौष्ठव असो 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 असो. तर उदाहरणार्थ एकदा मी वसईच्या गाडीने बिगी बिगी चालीन दारात तुमच्या आली. हा आली मुंबईची केळेवाली. आली मुंबईची केळेवाली. काय काय चाललंय काय इथं? भाषेसाठी रस्त्यावर आलोय मी आणि केळी घेऊन काय मध्ये मध्ये हिंडताय? ए बाबा, मी माझा धंदा करते, तू तुझा धंदा कर की. केळ खायचं का? बघा हे असं आहे. केळ खायचं का असं नाही ग. केळं खायचंय का असं विचारावं. आता केळ म्हणलं काय आणि केळ म्हणलं काय? खाणार तर सोलूनच ना. जास्त आगाऊपणा करायचा नाही. खायचं का केळ? एकच आहे. एक मिनिट. इथं मी काहीतरी महत्वाचं बोलतोय. बाजूला जाऊन उभी राहा. कळलं? केळ का केळ? हा कळलं कळलं कळलं. हा तर ऐका. काय आहे की आता विचार केला पाहिजे की मराठी सिनेमाने मराठी भाषेला काय दिलं. केळ. प्रत्येकानं विचार केला पाहिजे आपण भाषेला काय दिलं. केळ. मराठी सिनेमाने मराठी कलावंतांच्या हातात काय दिलं. केळ. एक राहिले. जायचं ना बघतो. ऐक ऐक. अत्यंत घाणेरडं, अश्लील आणि चावट बोलतेस तू. ए बाबा, आता मी काय चावट बोलते? मी माझा धंदा करते, तू तुझा धंदा कर की. तिकडे चालू दे तुझं. एक मिनिट. माझा धंदा चाललंय मराठी मराठी मराठी. तुझ्या आईची मराठी. शिवी 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 शिवी. माझी मातृभाषा आहे ती. मग मी काही वेगळं बोलले? तेच तर बोलले. तुझ्या आईची मराठी. बरोबर आहे. हा 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 ठीक आहे. कळलं कळलं. मध्ये मध्ये व्यत्यय आणायचा नाही. कळलं? लांब जाऊन उभी राहा. केळ घ्या केळ. हा कळलं कळलं. तुला केळ विकायचं ते कळलं. एकच राहिले केळ केळ. एकच राहिले केळ 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 केळ. आता शांत बस नाही तर शांत बस. माहितीये तुझं एक केळ आहे, तुला विकायचं आहे. कळलं? आता मध्ये मध्ये बोलायचं नाही. हा तर प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे केळेची पाहिजे. पाहिजे ना. खा की मग केळ. एकच राहिले. खा ना तर. बाई तुझ्या पाया पडतो. महत्वाचं काहीतरी बोलायचंय. काहीतरी बोल. कसं आहे बाबा, हे केळ खाल्लं ना का तुला काहीतरी सुचल. हे केळ खा म्हणजे मी पण मोकळी, तू बी मोकळा. खाऊ? हा म्हणजे समाधान होईल तुझं. हा होईल तुझं समाधान. हा थांब. पाय घसरू देऊ नको. नाही म्हणजे साल इथं तिथं टाकू नको. पडल घसरू कोणतरी असं. बर इथं पाठीत टाक. अरे हे बाबा. काय माझी किंमत किती तुझ्या आता भाड्या? नाही नाही तसं नाही. केळं खाल्लं मी, त्याचा मोबदला काय आहे? हा 5 रुपये. 5 रुपये. 1 मिनिट देतो. हा 5 रुपये. बाई काय झालंय माहितीये का? म्हणजे माझ्या बायकोनं 100 रुपये दिले होते मला सकाळी येताना. पण ते कुणीतरी मारले हो. 100 रुपयाची नोट कुणीतरी माझी मारली, चोरली ती. साहेब आता कुणी मारली तुमची? काय काय बोललीस तू? नाही म्हणलं नोट गेली ना, ती कुणी मारली तुमची? चावट बोलू नकोस ग. ए बाबा, आता मी काय चावट नाही नाही ते पैसे तू चोरलेस माझे. आवर अश्लील घाणेरडं बोलतेस. थांब पोलिसांच्या ताब्यात देतो. नाही देतो. नाही नाही पोलीस. हो पोलीस. भाऊ हवालदार कदम. मी पोलिसांना बोलवतोय. मध्ये मध्ये भाऊ कदम काय चाललंय? अरे मग त्याच नाव आहे भाऊ कदम. अच्छा
ओळख आहे वाटतं. मग पोलीस! सॉरी 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 अय्यो. सॉरी 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 एक मिनिट काय काय शी, काय खरे पोलीस आहात का तुम्ही? ए खराच पोलीस आहे मी. वाटत नाही थोबाडाकडे बघून त्या तुमच्या. बाई त्याच्या आईला काय चालली तुमची झोंबा झोंबी झोंबा झोंबी घाणेरडं बोलायचं नाही इथे येऊन. असं नुसतं झोंबी म्हटलं तर साहित्य अकॅडमी. आणि झोंबा झोंबी म्हटलं तर अश्लील वाटतं का रे? हा? हा? नाही ऐका ऐका काय नाही नाही झालं बरं झालं तुम्ही आलात हलवादार. हा, काय बघा इकडे या. काय आजकाल घेते. ही ना ही ही चावली चावली भाड्या काय बोलला तू? अहो चावली नाही हो चावट बोलते चावट. आता मी काय चावट बोलली? बघा हलवादार बघा हलवादार म्हणले हलवादार असं हलवादार काय मग बरोबरच आहे. माझी पोस्ट आहे हलवादार. हाई बावळटच आहे का? हा. ऐका ऐका नाही माझी नाही त्याचं कंप्लेंट काय ऐकू नका. काय झालं या माणसानं माझ्या पाठीतलं केळं खाल्लं आणि आता पैसेच देत नाही. नाही नाही, तसं नाही झालं. ऐका मी केळं खाल्लं पण मला काय मी पैसे यांना द्यायचे होते. म्हणजे आयात आहे म्हणजे काय झालं माहितीये का? म्हणजे माझ्या बायकोनं सकाळी मला येताना ना 100 रुपयाची नोट दिली. काय झालं? नाही नोट दिली 100 रुपयाची. हा. अशी मागे ठेवली होती. हा. हेनं चोरली होती. आणि वर असलेली घाणेरडं बोलते मगापासून मला बाया, वाटलं. अहो, काय माणूस आहे कुशल चोरीचा आळ घेतो माझ्यावर. नाही नाही साहेब तुम्ही कंप्लेंट मी कंप्लेंट थांबा जरा. शांत घ्या शांत घ्या जरा. मी कंप्लेंट लिहून घेतो. हा. हा म्हणजे वादच मिटल. हा. हा मला सांगा तुमचं नाव काय? माझं हा माझं- माझच ना का तुझं? कसली आहे? नाही, नाही, काय खोकला आला. हा सांग नाव सांग. जयवंत ज रामचंद्र रा जवळकर. जवळक. लिहा ना बघताय काय? काय नाव आहे रे याचं? पिढ्यान पिढ्या असली अश्लील नाव घेऊन फिरता तुम्ही. हा हे आता मी बोलू का? अश्लील आहे बोलू? याला गाव कुठलं? भोसरी. हा भोसरीच आहे. अरे माझी मेवणी पण भोसरीची आहे. याला काय करायचं तुला कळतं का? आता मला सांग. हे बघ पुण्यात राहणाऱ्या माणसाला काय म्हणतो आपण? पुण्याचा हा आणि नागपूरला राहणारा, नागपूरचा. हा, साताऱ्याला राहणारा, सातारचा. मग भोसरीत राहणाऱ्याला काय म्हणणार? भोसरीचा. काय का नाही काय का नाही काय नाही नाही नाही. अश्लील बोलताय अरे तुम्ही. काय असलेले मराठी भाषाच तशी आहे. त्याला मी काय करणार? अहो नुसती क्रियापद म्हटली तरी तुम्ही त्याला असलेलं म्हणाल. आता वाक्यातलं क्रियापदच काढलं तर त्याला काय अर्थ उरल का? नाही नाही काय हा? अर्थच नाही. नुसतं आम्ही हे म्हणायचं का? सकाळी उठून मी बेडवरून पी, मी पायऱ्या पी, मी भिंतीला खिळा पी 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 पी. त्याच्या आल्यानंतर त्या पीला सुद्धा असलेलं म्हणाल तुम्ही. नाही तर काय? आता हलवा काय लय लय घाण भरली या माणसाच्या डोक्यात. होय करायचं या माणसाला मला कळत नाही. अरे हलवा नावाचा मासा असतो. मासा दुधी हलवा असतो, गाजराचा हलवा असतो. केळ्याचा हलवा असतो. असतो मग असतो. असतो असतो. हा आता आवळा. काय हो काय अरे ह्याचं काय झालं? तुझं 24 तास डोक्यात तेच चाललेलं असतं का रे? अरे आवळा म्हणजे मोरावळा, हा राया आवळा. हा राया आवळा. टपाई बघा, टपाई बघा, कसं करतोय माणूस? बघा, हा? अश्लील बघा. लय लय घाण भरली या हा? माणसाच्या किती भरलंय डोक्यात. मनात बघा. असं करून नाही का नाही? हा? अरे राया आवळा ते आवळा वेगळं, राया आवळा आवळ्याचा प्रकार आहे तो. ह्याचं म्हणजे असं झालं ना, मी नाही त्यातली कडीला वाटली. हा. काय वाटेल त्या म्हणे वाटेल तिकडे वापरताय. गोंधळ उडाला तुमच्या डोक्याचा. गोंधळ बिंदळ काय नाही. मराठी भाषा जरा आहेच विचित्र. आता मला सांगा, गाडी बिघडली तर आपण काय बोलतो? गाडी
बंद आहे. हा पोरगी बिघडली तर आपण काय बोलतो पोरगी चालू आहे. बघा 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 कसं पोरीपाळी ना. आहे का किती हा? दुसऱ्यांच्या पोरीबाळी बद्दल बोलतो तू अरे स्वतःची पण पोरीबाळी आहे का नाही तुला हे काय जास्त शहाणपणा करू नका. माझ्या पोरीबद्दल काही बोलायचं नाही. माझी पोरगी अत्यंत सरळ वळणाची आहे. हा तेच बोलतोय मी काय? हा अरे ती जर सरळ असेल तर तिला वळण कसं असेल आणि तिला वळण असेल तर ती सरळ कशी असेल एकदम बरोबर आहे तुमचा हवा. नाही नाही, भाषेची गंमत आहे ती. अरे मग ही पण भाषेचीच गंमत आहे ना बाबा मग छान आहे का नाही भाषा गावात कळली का त्यांना नाही? आपल्या भाषेला असली म्हणतो नाही, जावं नाही तुम्ही. नाही नाही, नाही, नाही. तुम्ही ना माझा डोक्याचा गोंधळ उडवलाय. मी आता तुमच्यावर दावा ठोकीन. ठोकीन बोलतो शी बाया. नाही नाही नाही, तुम्हाला आता कोर्टाची पायरी चढायला लावीन. चढायच्या गोष्टी बाया, करतो रे बाया, हा लय घाण माणूस. बोलतो हा माणूस. आता जास्त बोललात ना काय? तर तुमचा गळा दाबीन. हे बघ, हातवारे बघायचे हातवारे अगं बघा बाई, शी बाई, गेला. किती घाणेरडा माणूस आहे रे अरे मेल्या अरे गंमत आहे भाषेची गंमत आहे ती कळली ना गंमत तुला मस्त की नाही भाषा हा पटलं साहेब चला कुठं? नाही कुठं म्हणजे काय माहितीये का आम्ही पोलीस एकत्र मिळून बांबू लावणार आहोत परत घाणेरडं बोललात तुम्ही. अरे काय घाणेरडं आहे याच्यात अरे पोलीस एकत्र मिळून पोलीस ग्राउंडवर वृक्षारोपण म्हणजे बांबूची झाडं लावणार आहोत असं. हो का? हा. बरोबर. चला 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 भैया बाई हा. चला बांबू लावूया. काय डोक्यात घाणेरडे विचार आहेत तुमच्या दोघांच्या पण. काय तुला हा, म्हणून हा, चल, साहेब, चल. हा, साहेब